त्यातलं तथ्य आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असतं. दुसरं, न्याय प्रक्रियेत सुद्धा वकील साहेब सोबत आहेत का? अच्छा, हां. तहसीलदार मॅडमच्या न्याय प्रक्रियेत सुद्धा काही विषय आम्हाला विषय जे वाटतात की तुम्ही एखाद्या विषयामध्ये फेर चौकशी सांगितली तर ती फेर चौकशी न होता ते फाईल बंद केली जाते. त्याच्यातला एक पक्षकार असतो, तो विनंती करतो आणि तो सांगतो की मला संधी द्या, त्याला डावलून निर्णय करून फाईल बंद करतात. फेर चौकशी होत नाही म्हणजे काय? आणि ती कोणाच्या तरी दबावाखाली होत नाही. मॅडम समोर आहे, सांगा मॅडम नाही म्हणून. फेर चौकशीचा अर्थ काय आहे? फेर चौकशी व्हायला पाहिजे, तथ्य काही बाहेर आहे. बरोबर आहे का चूक आहे सांगा. एकदा फेर चौकशी तुम्ही आदेश दिले म्हणजे ते कलेक्टरनी दिलेले आदेश आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जेव्हा समोरचा एक पक्षकार सांगतो की माझंही म्हणणं ऐकून घ्या, लेखी स्वरूपात देतो, मॅडमला प्रत्यक्ष भेटून देतो, ते सुद्धा न ऐकलं जाता पुन्हा एकदा ती फाईल अशीच बंद केली जाते, निर्णय दिला जातो बंदचा, म्हणजे चौकशी करायचीच नाही. तहसीलदार कार्यालयामध्ये त्या कुळ कायद्याचे केस एकदा निकाल झाला, दुसऱ्यांदा निकाल झाला, परत त्याला तिसऱ्यांदा त्याला परत त्याच्यात पुन्हा अपील, किती अपील असतात आम्हाला काही समजत नाही. आम्हाला समजावून सांगा ते कोणाच्या आधिपत्याखाली तहसीलदार कार्यालय चालतं. आणि आम्ही मॅडमला पण अनेकदा सांगितलं, बघा मॅडम म्हणजे आमची मॅडमच्या विरोधातले आम्ही नाही, आम्हाला चांगलं प्रशासन पाहिजे. त्या अधिकारी आहेत, महिला अधिकारी आहेत, माझा खूप आदर करतात, वेगळी गोष्ट, किंवा मी त्यांचा, कोणाचाही आदर करणं आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे, त्यामुळे आम्ही आदर करतो. परंतु हे बदलणारच नसेल किंवा हे असंच चालत राहणार असेल तर साहेब किती लोकांनी सहन करायचं किंवा कशासाठी? कुठच्याही विषयामध्ये कुठचाही विषय कोणी माणूस येतो, कोणी माझा 7/12 रद्द करायचा विषयामध्ये कोणतरी त्याला अर्ज करतो, माझा 7/12 रद्द करायचा, तिराईत माणसाचा काही संबंध नाही, तो याची माझी तक्रार रजिस्टर लागली जाते, मी वकील करायचा किंवा मी फेऱ्या मारायच्या, हे काय? तुम्ही शासनाने निर्णय घेतला, आम्हाला मान्य आहे, कसं काय चालायचं? आम्हाला चांगलं प्रशासन पाहिजे. आम्ही तुमच्या विरोधात नाही, मॅडमच्याही विरोधात नाही आहोत, पण जर ह्याच गोष्टी जर अशाच होणार असतील तर कसं चालायचं? काय स्पेसिफिक त्या निर्णयामध्ये माझं एक पर्सनल मॅटर आहे. 2018 साली ऑर्डर झालेली आयुक्तांची,